भारतीय सिनेमामध्ये काही कलाकार असे असतात की ते नायक नसले तरी त्यांची छाप प्रेक्षकांच्या मनावर कायमस्वरूपी उमटते. आशिष वरंग हे असाच एक चेहरा. मुख्य भूमिकेत कधी दिसले नाहीत, पण पडद्यावर आले की प्रेक्षकांच्या नजरा आपोआप त्यांच्याकडे वळायच्या. अभिनय प्रवास. आशिष वरंग यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक दमदार चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. दृश्यम 2015 मध्ये अजय देवगनसोबतचा त्यांचा अभिनय लक्षवेधी ठरला. मर्दानीमध्ये राणी मुखर्जीसमोर छोटासा रोल असला तरी त्याने प्रेक्षकांच्या मनात ठसा उमटवला. सूर्यवंशी 2021 मध्ये अक्षय कुमार आणि कतरिना कैफ यांच्यासोबत काम करताना त्यांची प्रामाणिकता दिसून आली. एक विलन रिटर्न्स 2022 मध्येही त्यांची उपस्थिती जाणवली. मराठी सिनेमातही ते मागे नव्हते. धर्मवीर सारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली. केवळ बॉलिवूडच नाही तर त्यांनी दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतही आपली ओळख निर्माण केली. त्यांचा चेहरा कधी नायकाचा नव्हता, पण अभिनय मात्र नायकापेक्षा कमी नव्हता. सहकलाकार नेहमीच सांगायचे, आशिष वरंग अतिशय नम्र, प्रामाणिक आणि शिस्तबद्ध कलाकार होते. वैयक्तिक आयुष्य आणि दुःखद सुद्धा. आशिष वरंग यांचं वैयक्तिक आयुष्य मात्र फारसं प्रकाशझोतात आलं नाही. शांत, साधं, पण कामाबद्दल नेहमीच जागरूक असं त्यांचं आयुष्य होतं. वयाच्या अवघ्या 55व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अधिकृतरित्या त्यांच्या निधनाचं कारण समोर आलं नाही, पण गेल्या काही काळापासून तब्येत बिघडल्याची माहिती मिळाली. त्यांच्या अचानक जाण्याने चित्रपटसृष्टीत एक पोकळी निर्माण झाली. सहकलाकार, मित्र आणि प्रेक्षकांनी सोशल मीडियावरून त्यांना श्रद्धांजली वाहिली. स्मरण. आशिष वरंग यांचं आयुष्य आपल्याला शिकवतं, नायक व्हायलाच हवं असं नाही, पण प्रामाणिक अभिनय केल्यास प्रेक्षकांच्या हृदयात जागा कायम राहते.